IPLच्या एका सामन्यासाठी एक संघ किमान 10 वेळा विमानाने प्रवास करतो। विमानाला एका तासाच्या प्रवासासाठी 2.5 ते 3,000 लिटर इंधन लागतं। पूर्ण सीझनचा विचार केला तर एका संघाच्या प्रवासासाठी विमानासाठी किमान 50 ते 60,000 लिटर इंधन जळतं आणि विमान मोठं असेल तर यापेक्षा जास्त इंधन लागतं। एखादा सामना रात्रीच्या वेळी खेळवला जातोय तर पूर्ण वेळ प्रकाश ठेवण्यासाठी किमान 3,000 लिटर डिझेल फक्त वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी लागतं। प्रेक्षकांची जाये आणि खेळाडूंचा बाकी प्रवास हे वेगळंच। त्यामुळे आता क्रीडा मंत्रालयाला देशभरातला इंधन पुरवठा लक्षात घेता असा प्रस्ताव आलाय की उरलेले IPLचे सामने किमान प्रेक्षकांऐवजी खेळवले जावेत, जेणेकरून जे साधारण 50,000 प्रेक्षक कोणत्या ना कोणत्या वाहनाने सामना पाहण्यासाठी येतात तेवढी तरी बचत होईल। गेल्या वर्षीही ऑपरेशन सिंदूर आणि यावेळी मध्य पूर्वेतलं युद्ध यामुळे IPL टार्गेटवर आलंय आणि त्यातच डिझेलचा खर्च वाचवण्याचं आवाहन सामान्यांना करण्यात आलंय। मात्र IPLचे सामने सुरळीत सुरू आहेत आणि एका सामन्यासाठी हजारो लिटर डिझेल जाळलं जात आहे। क्रीडा मंत्रालयाला आलेला प्रस्ताव काय आहे आणि IPL मध्ये पेट्रोल डिझेलची उधळपट्टी कशी केली जाते याची काही आकडेवारीच मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री या अत्यंत महत्त्वाच्या व्यापारी संघटनेने क्रीडा मंत्रालयाला जे पत्र लिहिलंय त्यात इंधनाची उधळपट्टी कशी वाचवली जाऊ शकते त्याची काही आकडेवारी मांडली गेली आहे। 31 मार्च पासून सुरू झालेल्या IPL मध्ये आतापर्यंत संघांनी हवाई मार्गाने आणि रस्ते मार्गाने जवळपास लाखो किलोमीटरचा प्रवास केला असेल। ज्या प्रकारे संघांचं वेळापत्रक आखलं गेलंय आणि ज्या प्रकारे वेगवेगळ्या शहरांमध्ये सामने ठेवले गेलेत त्या दृष्टीने हा प्रवास योग्य आहे। मात्र सध्याच्या परिस्थितीत या हवाई प्रवासांमुळे सरकारवर अतिरिक्त ताण पडू शकतो। ज्यावेळी प्रत्येक सरकारी विभाग, राजकारणी, अधिकारी, सामान्य नागरिक पंतप्रधान मोदी यांच्या सल्ल्यानुसार अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करतोय, त्या कठीण काळात फक्त IPL हे असं आयोजन आहे जे सध्या कोणत्याही संकटापासून अलिप्त असल्याचं वाटतं। CTI ची मागणी आहे की हवाई प्रवासात कपात करत IPLच्या उर्वरित सामन्यांसाठी नवं वेळापत्रक जाहीर करण्यात यावं आणि मर्यादित मैदानांवर प्रेक्षकांशिवाय उर्वरित सामन्यांचं आयोजन करावं। कारण कमी प्रवास आणि मर्यादित मैदानांवर IPLचं यशस्वी आयोजन यापूर्वी करण्यात आलं होतं। शिवाय IPLचे उर्वरित सामने प्रेक्षकांशिवाय देखील आयोजित केले जाऊ शकतात। एका सामन्यासाठी सरासरी 50,000 प्रेक्षक उपस्थित राहतात, ज्यामुळे हजारो लिटर पेट्रोल आणि डिझेलचा वापर होतो। IPLच्या संघांसाठी सामान्यतः वापरलं जाणारं चार्टर्ड विमान जसं की बोईंग 737 किंवा एअरबस A320 हे सरासरी प्रति तास 2400 ते 3,000 लिटर इंधन खर्च करतात। त्या हिशोबाने एखादं विमान साधारण 2 तास उड्डाण करत असलं तर अंदाजे 5 ते 6,000 लिटर एव्हिएशन फ्यूल ATF खर्च होतो। विमान थोडं मोठं असेल किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक वजन घेऊन उड्डाण करत असेल तर हा आकडा 7,000 ते 8,000 लिटर पर्यंत जाऊ शकतो। जर या इंधन खर्चाचा हिशोब संघाच्या साधारण 10 हवाई प्रवासांशी केला तर प्रत्येक संघ जवळपास 50 ते 70,000 लिटर एव्हिएशन फ्यूल खर्च करतोय। काळाची गरज लक्षात घेता IPLच्या उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक पुन्हा तयार करून मर्यादित मैदानांवर सामने आयोजित करण्यात यावेत आणि सामने प्रेक्षकांविना खेळवावेत। यामुळे लाखो लिटर इंधन, पेट्रोल आणि डिझेलची बचत होईल आणि देशावरील ताण कमी होईल, असं या पत्रात CTIने केंद्र सरकारला लिहिलंय। खरं तर IPLचं आयोजन ही BCCIच्या नियंत्रणात आहे आणि सरकारने आदेश दिल्याशिवाय यात कोणताही बदल केला जाणं अपेक्षित नाही। कोविडचा काळ असेल किंवा युद्ध परिस्थिती, अनेकदा IPLचं आयोजन दुसऱ्या देशात किंवा प्रेक्षकांविनाही करावं लागलंय। मात्र सध्याच्या परिस्थितीत देशभरात चिंतेची परिस्थिती तयार होते आणि IPLवर त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचं दिसतंय। त्यामुळे CTIने केंद्र सरकारला पत्रच लिहून आरसा दाखवलाय। कारण IPL हा जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक प्रवास करणाऱ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक मानला जातो। एका IPL सामन्यासाठी केवळ स्टेडियममधील वीज, प्रकाश योजना, प्रसारण यंत्रणा आणि सुरक्षा यावरच नाही तर संघांचा हवाई प्रवास, प्रेक्षकांची वाहतूक, टीम बस, जनरेटर, प्रसारण व्हॅन आणि पोलीस बंदोबस्त यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन खर्च होतो। CTIने हवाई प्रवासाचा खर्च तर सांगितलाच आहे, पण एका सामन्यासाठी सरासरी 40 ते 50,000 प्रेक्षक स्टेडियममध्ये पोहोचतात। त्यांच्या खासगी गाड्या, टॅक्सी, बस आणि दुचाक्यांमुळे हजारो लिटर पेट्रोल आणि डिझेल चालतं। एका सामन्यासाठी वाहतूक, पोलीस बंदोबस्त, OB व्हॅन्स, जनरेटर आणि स्टेडियम ऑपरेशन्स मिळून विचार केला तर एकूण इंधन खर्च कोटींमध्ये जातो। IPLच्या इतिहासात सुरक्षेच्या कारणांमुळे आणि राष्ट्रीय परिस्थितीमुळे अनेकदा मोठे बदल करण्यात आलेत। 2009 मध्ये लोकसभा निवडणुकांमुळे देशातील सुरक्षा यंत्रणा व्यस्त होती। केंद्र सरकार आणि विविध राज्य पोलीस दलांकडून पुरेसा बंदोबस्त उपलब्ध होऊ शकत नसल्याने IPLचं संपूर्ण आयोजन दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आलं।
2009चा IPL मोसम भारताबाहेर खेळवला गेलेला पहिलाच हंगाम होता. त्यानंतर 2014 मध्ये पुन्हा लोकसभा निवडणुकांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आणि IPLच्या पहिल्या 20 सामन्यांचं आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये करण्यात आलं, तर उर्वरित सामने भारताच्या बाहेर झाले. त्या काळात निवडणुका आणि मोठ्या क्रिकेट स्पर्धा एकत्र सांभाळणं कठीण असल्याचं BCCIने स्पष्ट केलं होतं. यानंतर 2020 मध्ये करोना महामारीमुळे IPLच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल झाला. मूळ वेळापत्रकानुसार स्पर्धा 29 मार्च 2020 पासून भारतात सुरू होणार होती. मात्र कोविड-19चा उद्रेक वाढल्यानंतर स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. अखेर सप्टेंबर 2020 मध्ये संपूर्ण IPL स्पर्धा UAE मध्ये हलवण्यात आली आणि दुबई, अबुधाबी आणि शारजाह या 3 मैदानांवर बायोसिक्युअर बबलमध्ये सामने आयोजित करण्यात आले. खेळाडूंना नियमित RT-PCR चाचण्या, विलगीकरण, मर्यादित हालचाली आणि विशेष ट्रॅकिंग प्रणाली लागू करण्यात आली. अनेक सामन्यांना प्रेक्षक नव्हते किंवा अत्यंत मर्यादित उपस्थिती होती. BCCIने खेळाडू आणि स्टाफसाठी कठोर SOP जारी केली. 2021 मध्ये IPL पुन्हा भारतात सुरू करण्यात आलं. मात्र दुसऱ्या कोविड लाटेदरम्यान अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्याने मे 2021 मध्ये स्पर्धा अचानक स्थगित करण्यात आली. त्यानंतर उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये पुन्हा UAE मध्ये आयोजित करण्यात आले. त्यावेळी बायो बबल फुटल्याच्या आणि व्यवस्थापनातील त्रुटींच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर झाल्या होत्या. या सर्व घटनांमधून हे स्पष्ट होतं की IPL ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून ती राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य, सरकारी यंत्रणा आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांशी जोडलेली व्यवस्था आहे. युद्धजन्य परिस्थिती, निवडणुका, महामारी किंवा राष्ट्रीय आणीबाणी यासारख्या प्रसंगात IPLचे वेळापत्रक, स्थळं, प्रेक्षकांची उपस्थिती आणि प्रवास धोरण यात अनेकदा आवश्यक ते बदल करावे लागलेत आणि पंतप्रधानांनी देशवासियांना आवाहन केल्यानंतर IPL मध्ये बदल करावा अशी मागणी होऊ लागली आहे. तुमचं काय मत आहे? जेव्हा सर्वसामान्य मोदींचं आवाहन पाळतायत तेव्हा BCCIने सुद्धा पुढाकार घेऊन IPL मध्ये बदल करायला हवा का? CCTIच्या मागणीशी तुम्ही सहमत आहात का? कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.